तर हा पदार्थ सांगायला एक विशेष व्यक्ती इथे येते आहे आणि मी त्यांना या मंचावरती आमंत्रित करतो. रुबाब या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. नमस्कार, या सर. शेखर, या. हा सिनेमा तुम्ही लिहिलात, पटकथा तुमची, कथा तुमची, संवाद तुमचे, दिग्दर्शन तुमचं. बर, कशामुळे हा सिनेमा लिहावासा वाटला? प्रेम ही एक अशी गोष्ट आहे, म्हणजे मला असं वाटतं की माणसाचा जो जन्म आहे तो अजून चांगला माणूस होण्यासाठी होतो आणि त्याची सुरुवात ही प्रेमापासूनच होते. म्हणजे प्रेमाबद्दल मला जे काही कळालं ह्या एवढ्या वर्षांमध्ये, तर ते आपण तसाच एक सिनेमा करावा आणि सांगावं, आणि म्हणून ही गोष्ट. वा, नाव रुबाब ठेवावं असं का वाटलं? रुबाब हा वेगवेगळ्या प्रकारे आपण म्हणतो की कोणाच्या चालण्यात असतो, बोलण्यात असतो, तर हा एक प्रेमाचा रुबाब आहे आणि तो काय आहे हे खरं तर सिनेमात अजून चांगल्या प्रकारे कळेल. बर, मी आता काही नाटकांचं लेखन करतो तेव्हा मला एक प्रश्न हमखास विचारला जातो की हे अनुभवातून आलंय का कल्पनेतून? तुमच्या हा प्रेमातला रुबाब अनुभवातून आलाय का कल्पनेतून? फिल्मची जी टॅगलाईन आहे की एकाची नाही अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी, हा, आणि जगाची म्हटलं की मग मी पण त्या जगात आहे. स्मार्ट उत्तर, स्मार्ट उत्तर. त्यामुळे ती म्हणजे कुणीही लहानापासून थोरापर्यंत कुणीही बघायची फिल्म. बर, आणि ती प्रत्येकाला वाटेल ही माझीच गोष्ट आहे. बर. पर्सनल अनुभवांना कल्पनेची जोड आहे असं. हा, सर, सर. आता तुम्ही पकडले गेलात. ठीक आहे, यांचीच निवड का केली? तुम्हाला बाकी कोणी महाराष्ट्रात दिसत मध्ये रुबाब आहे? नाही, 100% सर, तुमच्यात रुबाब आहेच. मला एकतर थोडंसं फ्रेश जोडी पाहिजे होती, कारण इकडची जी भाषा थोडीशी वेगळी आहे. म्हणजे सांगली शहरातली वेगळी आहे, कोल्हापूर वेगळी, सातारा वेगळी, आणि ही जरा अजूनच वेगळी आमच्या भागातली. बर, म्हणून नवीन लोक पाहिजे होती की जे वेळ देतील, तिथं राहतील, ती भाषा शिकतील आणि ते तिथलेच वाटतील त्या गावातले, आणि म्हणून नवीन. छान. तुमच्या या रुबाबला खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सर. आणि तुमच्या मनातलं 100% पडद्यावरती उतरणार, लोकांना ते आवडणार. आणि या सिनेमाचे निर्माते आहेत संजय जनकर, बरोबर? संजय जनकर सर आणि गौरी जनकर. वा, तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. थँक्यू सर. आता यांना सरप्राईज द्यायचंय. यांनी पदार्थ कुठला करावा आणि कुणी करावा सांगा सर. पश्चिम महाराष्ट्रात फिल्म शूट झाल्या हा, आणि तिकडं साखर किंवा ऊस जास्त आहे, बर, तर मग गुळाचं काहीतरी सांगूया. सांगा. गुळाचा केक. केक? केक गुळाचा. पण हा, गुळाचा केक बनवायला सांग. मला वाटलं तू काहीतरी भाजी तसं सांगशील. केक गुळाचा केक करायचा कोणी? हिरो का आणि हिरवीन? हिरो. घे आता बसा. त्याच्या चेहऱ्याची कुकी झाली. मी बाजूला होणार आहे. घ्या. खरं मीच बनवणार. अर्थात हिरो तूच आहेस. आता रुबाब दाखव. आता दाखवतो त्या रुबाब, आता दाखवतो त्या मी रुबाब. हिरो आहे पण मला अजून रुबाब मिळाला नाहीये. सध्या तुलाच करायचा हा केक, गुळाचा केक. वा सर, छान. साहित्य काय लागत असेल असं तुझा अंदाज आहे? अंदाज? मी केक लागत असेल आपल्याला. डायरेक्ट हे म्हणजे मला थेट केकच दिसला. रेडीमेड. बघू काय असेल, लागेल वगैरे ते मला वाटतं. काहीतरी प्रेम सांग. करतोस माझ्यावर. नाही, प्रेम आहेच, ते रुबाबमध्ये दिसलंच. आहेच, आता जरा तुझं पण प्रेम दाखव आम्हाला.